सरकार अनेक वर्ष वेगवेगळे टॅक्स आहेत, म्हणजे प्रवासी कर आमचा खास करून तो फायद्यात असताना एसटी प्रवासी कर लावला होता. आणि त्यावेळी असं सांगण्यात आलं होतं की एसटी ज्यावेळी लॉसमध्ये जाईल त्यावेळी प्रवासी कर वसूल करायचा नाही. पण आज करोडो रुपयाचा प्रवासी कर एसटी महामंडळाकडनं सरकारनं वसूल केलेला आहे. मग तो फ्रॉड नाही आहे का? तो घोटाळा नाही आहे का? तो सुद्धा घोटाळा म्हणता येईल जर तुम्ही ह्याला घोटाळा म्हणतात तर त्याच्यामुळं याला घोटाळा, गंडांतर, चुना लावला हे शब्द लावणं एकदम चुकीचं आहे. कारण आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी ते पैसे घरी नेलेले नाही आहेत. सध्या तरी ही एकच घटना निदर्शनास आलेली आहे आणि मला असं वाटतंय की ज्याने ती घटना उघडकीस आणली त्यांनीच मूर्खपणा केला आहे. एसटीचं उत्पन्न वाढलंय आणि त्याला तुम्ही निलंबित करता, मला काही कळत नाही. तुम्ही दोन्ही बाजूने एसटी महामंडळाचे अधिकारी पण ढोलकी वाजवत आहेत. उत्पन्न कमी आणलं तरी आमच्या वाहकाला विचारलं जातं, चालकांना विचारलं जातं. आमच्या वाहकांना अनेक वेळा या संदर्भात आरोपपत्र दिलेले आहेत, त्यांच्यावर कारवाया केलेल्या आहेत. दुसरीकडे उत्पन्न वाढवलं म्हणून अशा प्रकारे निलंबित करणं हा तर मी म्हणतो महामूर्खपणा आहे. आणि ज्यांनी हे केलंय म्हणजे उत्पन्न वाढवलं म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. पण मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, आपण महाभारत किंवा रामायणामध्ये बघतो, एक उदाहरण देतो तुम्हाला की तिथे देवानी राक्षसाचे वध केलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणून त्याला आपण काही खून म्हणत नाही, ते वध केलेले आहे, ते चांगल्यासाठी केलेलं आहे. जर कुठल्या कर्मचाऱ्याने उत्पन्न वाढीसाठी हे केलं असेल तर तो वध समजायला पाहिजे, तो खून समजता कामा नये. कारण हे सरकार आहे ना, हे जे राज्यकर्ते आहेत, कुठलेही राज्यकर्ते असू देत, यांनी मी तर म्हणतोय की खून केलेला आहे एसटी महामंडळाचा. कारण ही जनसामान्यांची लोक रक्तवाहिनी आहे. यांच्याकडून आजपर्यंत अनेक टॅक्स रूपानं पैसे वसूल केले आहेत बेकायदेशीर, महामंडळ लॉसमध्ये असताना सुद्धा. याशिवाय तोट्यात चालणाऱ्या रूटवरती आज एसटी चालते आणि ते हे राज्यकर्ते सांगतात म्हणून तिथेही आमचं 700-800 कोटीचं नुकसान होत आहे. दुसरं अवैध वाहतुकीला चालली आहे, त्याला राज्यकर्त्यांचा अभय आहे आणि तिथेही त्यांनी तिथेही त्याच्यामुळे एसटी महामंडळाचं नुकसान होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय जर कुणी केलंच असेल किंवा अनवधानाने असं झालं असेल तर त्याचं मी समर्थन करतो. मी तर म्हणतो की ज्यांनी एसटी महामंडळासाठी हे कृत्य केलंय त्याचं अभिनंदनास पात्र आहे आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यामुळे मला पुन्हा पत्रकार बंधूंना सांगायचं आहे की नक्की निष्कर्ष काढा. एका सुतावरनं स्वर्ग गाठणं योग्य होणार नाही. एक घटना अशी उघडकीस आलेली आहे. त्यामुळं या प्रकरणाला जास्त काही हे देता. आता काय झालंय, याच्यामध्ये सरकारचं जे अधिकारी आहेत, खास करून अर्थ सचिव, ते असेही आम्हाला दर महिन्याला वेतनाला पैसे देत नाहीयेत. ते आमचे असलेले पैसे ज्याच्यामध्ये आमचे सवलत मूल्य आहे ते देत नाहीयेत. त्यांनी जर व्यक्त न्यायालयात त्यांनी कबूल केलं होतं की खर्चाला कमी पडणारी सगळी रक्कम देऊ, ते देतच नाहीयेत. आमचं सवलत मूल्य ते वेळेवर देत नाही, त्यामुळे वेळेवर पगार होत नाहीये. त्याच्यामुळं त्यांना यातून म्हणजे त्यांना याचा फायदा घेता येईल विनाकारण आणि ते महामंडळाला निधी देणार नाहीत. खरं तर मी तुम्हाला सांगतो, शासनाने चौकशी लावली. अरे काय चौकशी करणार तुम्ही? अरे आमच्या काय चौकशी करणार? कोणी काही घरी पैसे नेलेत आमच्या कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने? अरे शासनाचाच अंगीकृत व्यवसाय आहे. शासनच याला शासनानेच या व्यवसाय चालवायचा आहे. हा व्यवसाय ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारा व्यवसाय आहे. त्याची संकल्पनाच अशी आहे. त्यामुळे कमी पडणारे पैसे सरकारने देण्याऐवजी अशा घोटाळ्याची चौकशी लावणे किंवा याला घोटाळा म्हणणं हेच मला वाटतं अतिशयोक्ती आहे आणि त्याच्यामुळे याच्यातून काही साध्य होणार नाही. मला असं वाटतं की हा विषय इथे थांबला पाहिजे. नाहीतर जे शासनातले जे नकारात्मक अधिकारी आहेत की ज्यांना एसटी महामंडळाला आर्थिक मदत करायची नाहीये, अशा त्या अधिकाऱ्यांना म्हणजे त्यांना पुष्टी मिळते किंवा त्यांना बढावा मिळतो असं मला वाटतंय. म्हणून हा विषय प्रसार माध्यमाने इथेच थांबवा. एसटीनं तुम्ही आज सगळ्या ही जनसामान्यांची एसटी आहे. आज इथे तुम्ही सुद्धा पत्रकार असतील किंवा सामान्य लोक असतील, राजकारणी असतील, सगळेच प्रवास करतायत. त्यामुळं या प्रकरणाला आता हा प्रकरण इथे थांबलं पाहिजे असं मला एक एसटीचा म्हणजे समर्थक म्हणून मला असं वाटतंय आणि म्हणून हा विषय थांबवा अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करतोय. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा,
सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.